ची सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। भाजपनं सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। भाजपनं मुख्यमंत्री पदासह गृह, महसूल, नगरविकास आणि वित्त या 4 महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही असं सुरुवातीला स्पष्ट केलं होतं। मात्र आता या 4 खात्यांपैकी 2 खात्यांवर पाणी सोडायचं का असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झालेला आहे। त्यामुळे गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्यानं महसूल आणि वित्त शिवसेनेला देऊ करून त्यांची नाराजी दूर करता येईल का याबाबत खलबतं सुरू आहेत। याशिवाय केंद्रात शिवसेनेला एक केंद्रीय आणि राज्यमंत्री पद देण्यावरही चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याबाबत भाजप अजूनही ठाम आहे। आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघेही ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत। आज रात्री मुख्यमंत्री दौऱ्याहून मुंबईत परततील। त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय पुराणिक, व्ही सतीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीत मुख्यमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिवसेनेला टॉकिंग टर्म्सवर आणण्याकरता काय पर्याय आहेत यावर चर्चा केली जाणार आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, शिवसेनेला टॉकिंग टर्मवर आणण्यासाठी भाजप 2 पावलं मागे जाईल का? हाच खरं तर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे, कारण जसा निकाल लागला तेव्हापासून शिवसेना मुख्यमंत्रीपद हे 2.5 वर्ष आपल्यालाही मिळालं पाहिजे या आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यामुळेच दोन्ही पक्षांमधली सत्ता वाटपाची चर्चा सुरूच होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे भारतीय जनता पक्ष प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा विचार करत त्यांचा जी पूर्वीची भूमिका होती की गृह असेल, महसूल, वित्त आणि त्यासोबतच नगर विकास खातं हे स्वतःकडेच ठेवण्याऐवजी गृह खातं आणि त्याबरोबरच नगर विकास खातं स्वतःकडे ठेवून उरलेले वित्त आणि महसूल हे शिवसेनेला आपण देऊ शकतो का या संदर्भात विचार करत आहे अशी आपल्याला माहिती कळते। अर्थात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होईल आणि त्या संदर्भातला काही निर्णय झाला तर तो प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवण्यात येईल। मात्र आता जी कोंडी आहे ती कोंडी फोडण्यासाठी अशा पद्धतीचा विचार भारतीय जनता पक्ष करतोय अशी आपल्याला माहिती कळते। आताच अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक सूचक विधान केलं आणि त्यांनी म्हटलं की काळजीवाहू सरकाराला काही बंधनं असतात, जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर निश्चितपणे एक सक्षम सरकार असलं पाहिजे आणि म्हणूनच लवकरात लवकर सरकार स्थापन होणं हे राज्य सरकारच्या हिताचं आहे, राज्याच्या हिताचं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आपण जे आता खात्यांचा उल्लेख केला त्यासोबतच कदाचित केंद्रामध्ये एखादं कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद देखील शिवसेनेला दिलं जाऊ शकतं अशी देखील आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आहे। 50-50चा फॉर्म्युला हाच आमचा अंतिम फॉर्म्युला आहे असं सातत्यानं संजय राऊत सांगतायत, पण त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एक मतभेद निर्माण झाले असं चित्र निर्माण झालेलं आहे। आता यानंतर तरी ही कोंडी फुटली का ते बघावं लागेल, कारण दोन्ही पक्षांमध्ये थेट 2 प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत नसली तरी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा चालू आहे आणि चर्चा ती सकारात्मक आहे असं देखील आपल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। पण अर्थात जेव्हा या पॉवर शेअरिंगला मूर्त स्वरूप येईल तेव्हाच ही कोंडी फुटली असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्की विवेक, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच दूरध्वनीवरून संपर्कात राहा, थेट संपर्कात राहा। दूरध्वनीवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते। सचिनजी, तुम्ही काय सांगाल, ही जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आता अशी माहिती मिळते की भाजप स्वतःच्या महत्त्वाच्या 4 खात्यांपैकी 2 खाती शिवसेनेला सोडायची का याबाबत विचार करत आहे? आमची तर एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर यांनी सत्ता स्थापन करावी। मी पुन्हा येईन एवढं ठणकावून साधणाऱ्यांची अशी अवस्था का व्हावी, अशी परिस्थिती महाराष्ट्र जनतेसमोर प्रश्न आहे। महायुती करता तुम्हाला मत हे पाहिजे होतं जनादेश, तर तो मिळालेला आहे, तुम्ही का स्थापन करत नाही हा आमचा विषय आहे। त्यांनी खाती कुठली द्यावी, काय द्यावी, बीजेपीने शिवसेनेला काय द्यावी, शिवसेनेने काय मागावं त्यांचा प्रश्न आहे। नाही, पण भाजप मुख्यमंत्री पद तर सोडायला तयार नाहीच, पण या 4 महत्त्वाच्या खात्यांपैकी 2 खाती सोडेल असं वाटतं का आपल्याला? आता मला म्हणून त्यांचा तो प्रश्न आहे, कुठले खाते सोडावी, कुठली नाही खाती सोडावी या संदर्भामध्ये शिवसेनेने जी भूमिका घेतलेली, ताठर भूमिका जी घेतलेली आहे ती मला असं वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष जर काही बोलतच नसेल आणि मला आता कळलं की कालपर्यंत त्यांची काही चर्चा सुरू नाहीये, मला असं वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे। कारण जनादेश मिळाल्यानंतर 10 दिवस सत्ता नाहीये, स्थापन होत नाही, ही परिस्थिती योग्य नाही महाराष्ट्रासाठी। नक्की सचिन सावंत, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी बोलत होते। विवेक, सचिन सावंत काय म्हणत होते आपण बघितलं, पण
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया जरी अशा प्रकारच्या देत असल्या तरी शिवसेना मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन वक्तव्य करून या दोन्ही पक्षांना करण्याचा प्रयत्न करते आहे. बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे असं म्हणते आहे. एका बाजूला बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा सगळा प्रकार आहे. निश्चितपणे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं तर एनसीपी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एनसीपी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीयेत. असं म्हटलं जाते की एनसीपी तर्फे काही फिलर्स हे शिवसेनेला दिले जातात की त्यांनी सत्ता स्थापन करावी, आम्ही पाठिंबा देऊ. संजय राऊत देखील अप्रत्यक्षपणे तसे संकेत देऊ पाहतात. ते म्हणतात की आम्ही आमचा मुख्यमंत्री बसवूच. पण वस्तुस्थिती अशी आहे की उद्या समजा राष्ट्रवादी काँग्रेसने जरी शिवसेनेला पाठिंबा दिला तरी काँग्रेसच्या मदतीशिवाय ते सरकार स्थापन होणं शक्य नाहीये. काँग्रेसची जी आयडिओलॉजिकल भूमिका आहे त्याच्यात शिवसेना, मनसे आणि एमआयएम या तिन्ही पक्षांबरोबर युती किंवा आघाडी करायची नाही असे स्पष्टपणे संकेत त्यांच्या हायकमांडने देखील दिलेले आहेत. आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये देखील गेलेले होते. दिल्लीमधून देखील त्यांना हे स्पष्ट सांगण्यात आलं की शिवसेनेसोबत युती होऊ शकत नाही, शिवसेनेला पाठिंबा देऊन आपण सरकार स्थापन करू शकत नाही. जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सुशील कुमार शिंदे ते देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री देखील होते, सोनिया गांधींचे निकटवर्ती मानले जातात. त्यांनी देखील आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकत नाही बरोबर आहे. भूमिका घेतलेली आहे. आणि सुशील कुमार शिंदे जेव्हा म्हणतात तेव्हा ते हायकमांडच म्हणते असं मानलं जातं आणि म्हणूनच शिवसेना खरं तर एका प्रकारे बार्गेनिंग वाढवण्याचा प्रयत्न करते असं चित्र निर्माण होतं. धन्यवाद विवेक ही माहिती दिल्याबद्दल. आणि सरतेशेवटी विवेक आपल्याला हेच म्हणावं लागेल की विचार वेगवेगळे असताना पक्ष जवळ येण्यापेक्षा शिवसेना आपल्याला जी पदं मिळतायत किंवा जास्तीत जास्त चांगली पदं मिळावीत या अनुषंगाने सगळ्यात आधी प्रयत्न करेल असं दिसतंय. पण मुख्यमंत्री पदाविषयी काय हा सरतेशेवटी प्रश्न उरतोच. पुढची बातमी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यामध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे. आपला जो पेच आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कधी सुटेल, कधी सरकार स्थापन होईल? मला असं वाटतं की तो सुटेल, लवकरच तो सुटेल. आणि शेवटी सगळ्यांना महाराष्ट्राच्या हिताकरता काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण काळजीवाहू सरकारला काही ना काही बंधनं असतात निर्णयाचे. जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे. एका बाजूला भाजप आणि शिवसेनेची धुसफूस सुरू आहे. काय करायचं, कुठली पदं एकमेकांकडनं वाटून घ्यायची. त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक सुरू असताना अजित पवारांना अचानक संजय राऊतांचा मेसेज आला. नमस्कार, जय महाराष्ट्र, मी संजय राऊत असं या मेसेजमध्ये लिहिलं होतं. खुद्द अजित पवारांनीच याचा गौप्यस्फोट केलाय. मी राऊतांना नंतर फोन करून विचारीन की मेसेज मला का केलात असंही अजितदादा पुढे म्हणाले. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही हेही या पत्रकार परिषदेनंतर आणि बैठकीनंतर अजित पवारांनी स्पष्ट करून टाकलं. नमस्कार, जय महाराष्ट्र, मी संजय राऊत. हे असं एवढा मेसेज आहे, याचा अर्थ मी फोन करावा तर मी करतो. म्हणजे तुमच्या पण अहो कशा करता फोन, काय म्हणजे तेच काम आहे असं कसं वरून? ते राज्यसभेचे खासदार आहेत, वेगळी कामं असू शकतात. आम्ही कधी वेगळ्या कामाला पण एकमेकाला बोलू शकतो. आतापर्यंत मी संजय राऊतांशी ज्या निवडणुकीच्या विधानसभेचा निकाल लागलो त्यावेळेस बोललेलो नाही. सुतराम पण शक्यता नाही. पवार साहेबांचं त्या दोघांचं मध्ये फोनवर बोलणं झालं आणि आता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आताची सिच्युएशन किंवा इतर पण वेगवेगळ्या विषयाच्याबद्दल त्यांची त्या ठिकाणी चर्चा होईल. कारण महाराष्ट्रातनं मोठं शिष्टमंडळ प्रांताध्यक्षांच्या सहित माजी मुख्यमंत्र्यांच्या सहित काँग्रेसच्या हायकमांडला भेटलेलं आहे. आमच्या वरिष्ठांनी आम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून स्टेटमेंट हेच केलेलं आहे की ह्या संदर्भामध्ये समोरच्या लोकांना बहुमत मिळालेलं आहे, त्यांनी सरकार स्थापन करावं. आम्हाला मॅन्डेट विरोधी पक्षामध्ये बसण्याचा मिळालेला आहे, आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार.
सत्ता स्थापनेच्या गदारोळामध्ये नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या सांत्वनाकरता बांधावर धाव घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यातील शेतातील बांधावर गेले. नुकसान झालेल्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. अकोल्यातील वीसपूर, कापशी आणि चिखल गावातील शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. आदित्य ठाकरे सुद्धा रत्नागिरीतल्या कुवे या गावात भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता गेले होते. आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांकरता जाहीर करण्यात आलेली 10,000 कोटींची मदत अपुरी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25,000ची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पीक विम्यासारखे कागदी घोडे न नाचवता ही मदत देण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच कर्ज घेण्यात आलेल्या बँकांनी जर शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या तर शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. साधारणपणे याचे जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे जी काही मदत आहे त्यापेक्षा अधिक मदत करावी अशा प्रकारची मानसिकता ही उपसमितीची होती. तात्काळ 10,000 कोटी रुपयांची तरतूद ही मदतीकरता त्यांनी करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीने त्याला मान्यता दिलेली आहे. शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर नफा तर सोडूनच द्या, पण साधारणतः नुकसान भरपाई ही प्रत्येक पिकाला वेगवेगळी आहे. हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मलाही कल्पना आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. साधारणतः 25,000 रुपये ते 50,000 रुपये पर हेक्टर अशी शेतकऱ्याची गरज आहे. पण सरकार म्हणून काल 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेलेली आहे. मला असं वाटतं ही अत्यंत त्रोटक आहे. 10,000 कोटी रुपयामध्ये काही होणार नाहीये. माझी तर किंवा शिवसेनेची अशी मागणी आहे की निकष नंतर तुम्ही लावत राहा, मोजपट्ट्या फुटपट्ट्यानंतर तुम्ही लावत राहा, पीक कापणी प्रयोग तुम्ही करत राहा, हे सगळं करत राहा तुम्ही, पण तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला पर हेक्टर 25,000 रुपये हे दिले गेलेच पाहिजे. परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सॅम्पल सर्व्हे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी केली जाते. परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी ही मागणी केली आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्ह्यात सुरू झालेत. अधिकाऱ्यांसोबत शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी देखील पिकांची पाहणी केली. संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 100% नुकसान झालेलं आहे. ही आपत्ती काही छोटी आपत्ती नाही. तुम्ही प्रत्येक गावामध्ये माझ्याबरोबर फिरतायत, आज सर्वजण इथं उपस्थित आहेत. कुठं सोयाबीन काढलं गेलेलं आहे, तो वळाई लावलेलं आहे तर त्याला सगळी बुरशी फुटलेली आहे. कुठं तुम्ही आता कपाशी बघितली आपण, त्याचे बोंड काही सडून गेलेले आहेत, काही कापूसाचा गोळा होऊन चिखल झालेला आहे. त्याच्यामुळे 100% नुकसान झालेलं आहे. आणि नियमाप्रमाणे 25%च्या वर जर नुकसान झाले असेल तर वैयक्तिक पंचनामा करण्याची गरज नाही. प्रत्येक महसूल मंडळामध्ये तशा प्रकारचे सॅम्पल सर्वे केले पाहिजे आणि तुरंत आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तशा प्रकारचं पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आज बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मिळेल याकरता आम्ही पाठपुरावा करतोय. तर पंचनाम्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत असा शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरामध्ये पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. परतीच्या पावसाने जाता जाता प्रचंड नुकसान केलंय. आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये हीच परिस्थिती आहे. जी उभी पिकं सगळी खराब झालेली आहेत. जी काही शेतामध्ये उरली आहेत ती सुद्धा अगदी पाण्यात बुडालेली आहेत. म्हणजे एवढं पाणी आपल्याला बघायला कधी बीड जिल्ह्यामध्ये मिळालं नव्हतं. दुर्दैवाने आज ते प्रत्येकाच्या शेतात आहे. परिस्थिती निश्चितच विदारक आहे. सरकार मदत करेलच, पण केवळ शेतीत जे पिकाचं नुकसान झालं आहे तेवढ्यासाठी मदत पुरेशी होणार नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणं हे पण एक मोठं आव्हान ठरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर ही प्रमुख खरीप पिकांचं मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीकच मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान चंद्रपूरचे नवनिर्वाचित पक्ष आमदार किशोर
जोरगेवार यांनी चंद्रपूर ग्रामीण भागातील पीक नुकसानीची प्रत्यक्ष शिवारात जाऊन माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांची भेट घेतली. बैठकीत नुकसान भरपाईसह सन्मान निधीच्या रकमेचा सद्यस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. सर्व प्रकारचे पिकं गेलेले आहे. सोयाबीन गेलेलं आहे, कपाशीचे बोंड भरलेले नाही आहे, पानावर लाल पानं पडलेली आहेत. तसंच धानाचे काही गाठी पाहिले, त्या धान गाठी सुद्धा या ठिकाणी लोटून गेल्या आहे. तुरीच्या पूर्ण झाडं लोटल्यामुळे या ठिकाणी 100% अनुदान मिळालं पाहिजे. 100% नुकसान झालेलं आहे. तसंच दुसरं अतिशय गंभीर गोष्ट अशी एक लक्षात आलेली आहे की शेतकरी सन्मान योजनेचे जे 6,000 रुपये वर्षाचे भारत शासनाने जाहीर केले होते, त्याच्यातला एक हप्ता जो 2,000 रुपयाचा आहे तो अजूनपर्यंत या भागामध्ये आलेला नाही. आता जर घोषणा होऊन साधारणतः 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला, परंतु अजून 1 रुपया आला नाही. हे तर अतिशय शेतकऱ्याची थट्टा करण्याचा हा प्रकार आहे. बातमी मनमाडची आहे. दाभाडीमध्ये आज शेतकरी रस्त्यावर उतरले होते. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. संतप्त शेतकऱ्यांनी दाभाडी मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला. शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी तुफान घोषणाबाजी सुद्धा केली. परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं केलेलं आहे. अक्षरशः अंगावर काटा येईल अशी दृश्य आहेत, अशी परिस्थिती आहे. आत्ता कुठे नेते मंडळी सगळे शिवारापर्यंत पोहोचलेले आहेत, पण या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारी 4च्या बुलेटिनमध्ये आपण ही बुलढाण्याची बातमी आता बघणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर आलाय. 2 गावांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे. नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, शेगाव, अकोला, बुलढाणा, अजिंठा हे मार्ग बंद पडलेत. खामगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या दिवठाणा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. गावात जवळच्या ज्ञानगंगा प्रकल्पातील सांडव्याचं पाणी शिरलंय. शासकीय मदत पोहोचलेली नाहीये. या सगळ्या गाव परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांनी. माझ्या गावामध्ये रातपासून पाणी घुसलेलं आहे. 100 घराची वस्ती आहे, झोपडपट्टी. स्वर्गीय भाऊसाहेबांनी पुनर्वसन केलेला विषय आहे हा. तो अजून आतापर्यंत पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे राहिलेला आहे. त्याच्यामुळे आता तरी सुद्धा प्रशासनाने जागा व्हावं आणि आमच्या लोकांना न्याय देण्यात यावा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हे दिवठाणा गाव आहे. दिवठाणा गावाचा गेल्या रात्रीपासून संपर्क तुटलेला आहे. 100च्या वर या गावाची वस्ती आहे आणि शेकडो गावकरी पाण्यामध्ये अडकले. माझ्या मागे पाहू शकता की जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कंबर इतके 3 ते 4 फूट पाणी आहे आणि त्या गावकऱ्यांना एक तर गाड्यातून, एक तर ट्रॅक्टरतून किंवा कंबर इतक्या पाण्यातून या गावामध्ये आज प्रवेश करावा लागत आहे. शेकडो गावकरी रात्रीपासून अडकले. मात्र प्रशासनाने अद्याप या गावाला भेट दिलेली आहे. या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाही आहे. आता नुकतेच या मतदारसंघाचे माजी आमदार दिवकर सांदा यांनी गावकऱ्यांना भेट दिलेली आहे. ते सुद्धा माझ्या पाठीवर पाहू शकता की गाड्यामध्ये बसून येऊन त्या पाण्यातून आपली वाट काढत आहे आणि गावकरी रात्रीपासून या पाण्यामध्ये अटकले. मात्र प्रशासनाने अद्याप कुठलेही या प्रकारे लक्ष दिले नाही आहे. अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. मराठमोळ्या पाहुणचाराने सुपरस्टार अक्षय कुमार चांगलाच भारावून गेला. मावळमधल्या शिळिंब या गावातल्या ढमाले कुटुंबाने अक्षय कुमारला चहापान घडवलं. ढमाले कुटुंबाला त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्या सुपरस्टार असल्याचंही माहीत नव्हतं. या छोट्याशा घरात आलेला पाहुणा म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतला मोठा सुपरस्टार असलेल्या अक्षय कुमारनं या घरामध्ये पाहुणचार घेतलाय. अर्थात पाहुणचारासाठी मोठं घर किंवा बंगल्याची गरज नसते. त्यासाठी हवं असतं ते मोठं मन. शिळीम गावातल्या ढमाले दाम्पत्याकडे असं मोठं मन आहे. अक्षय कुमार त्याची मुलगी नितारासह या परिसरातलं निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. त्यावेळी त्याची मुलगी नितारा हिला तहान लागली. पण परिसरात दुकान किंवा हॉटेल नव्हतं. त्यामुळे शेवटी तो शिंदेवाडीत या छोट्या घरासमोर थांबला. कारमधून उतरून अक्षय कुमार मुलीला घेऊन घराजवळ गेला. अक्षयनं पाणी मागितलं. त्यावेळी या दाम्पत्यानं घरात बोलावून अक्षयचा पाहुणचार केला. चहा घेत होतो, चपाती खात होतो. बरं त्याने आतमध्ये आला, मग माझ्या चपातीत
चहामध्ये काय डोकून पाहिलं, म्हणलं मग चहा काय आहे कालवण, नाही म्हणलं चहा आहे. तेवढंच होतं त्याला बोललो आणि तो घरात गेला. घर बघितलं आणि मग आला, बाहेर निघाला. मी तो चहाचं उरकलं. इथं आल्यावर मग फोटो काढला आमचा. ते घरात आले, जरा कोण आहे म्हणले, तर म्हणलं आम्ही म्हातारी आहे, जरा मुलीला थोडं पाणी द्या. पाणी दिल्याच्या नंतर मग जरा मग आतमध्ये येऊ का, आतमध्ये गेले. जरा तिथं माझं दर्शन घेतलं, तिथं जरा बघितलं, बाहेर आले. म्हाताऱ्याच्या ताटातला तुकडा घेतला, गुळाचा खडा, म्हणलं गुळ द्या मला. घरी आलेला पाहुणा हिरो आहे हे खुद्द अक्षय कुमारनं सांगितल्यानंतर ढमाले दाम्पत्याला ते कळालं. ढमाले दाम्पत्याच्या पाहुणचारानं अक्षय भारावून गेला. ही सर्व हकीकत अक्षयनं स्वतः फोटोसह फेसबुकवर पोस्ट केली आहे. दरम्यानच्या काळात अक्षय कुमार गावात आल्याची बातमी गावकऱ्यांना कळाली आणि त्यामुळे गावातली मुलं या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली. अक्षयनं त्यांच्यासोबत फोटो काढले आणि सर्वांचे आभार मानून अक्षय तिथून रवाना झाला. पण ही भेट सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहील. मावळमधून अनिश शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कसारा घाटात आज एक मोठा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं एक कंटेनर 20 ते 25 गाड्यांना धडक देत नंतर थांबला. अखेर एका मालवाहू ट्रकला पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला त्यानं शेवटची धडक दिली. 15 मिनिटांचा थरार नाट्य रंगलं. कंटेनर थांबला, पण आधी एकामागोमाग एक अनेक गाड्यांना जबर धडक या कंटेनरनं दिलेली होती. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. सुमारे 2 तासांनंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 100 किलो गांजा जप्त केलाय. एकूण 43,28,000 हा गांजा आहे. 2 गाडी आणि 18 लाख रुपये रोख गुन्हे शाखेनं जप्त केलेले आहेत. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सगळे आरोपी पुणे जिल्ह्याचे राहणारे आहेत. या सगळ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18